हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. खूप जणांच्या मला कमेंट होत्या की ताई तू मेकअप कसा करतेस ते आमच्यासोबत शेअर कर. तर म्हटलं चला आज अर्जुन ऑफिसला गेलेत, मग आम्ही डेली व्लॉग तर करू शकणार नव्हतो. म्हणून म्हटलं चला मेकअप माझा जसं काही मी करते ना तसं मी तुमच्यासोबत स्टेप शेअर करते. आता मला काही खूप जास्त माहिती नाही आहे मेकअपबद्दल, पण तुम्ही बघू शकताय एकदम कमी प्राईसचे प्रोडक्ट यूज करून, कमी प्रोडक्ट यूज करून मी असा काहीसा मेकअप करते. तर मला तरी खूप आवडतो हा मेकअप आणि बऱ्याच जणांना सुद्धा मला कमेंटमध्ये म्हणतात की मेकअप छान झालाय वगैरे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर कराव्यात ह्या गोष्टी आणि ना पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून एकही स्टेप मिस नाही होणार तुमची की मेकअप कसा करायला पाहिजे वगैरे वगैरे. जसं काही मी सांगू शकते, मला खूप काही ज्ञान नाहीये त्याचं, पण जसं मी करते ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता मी जास्त बडबड नाही करत, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि सगळ्यात पहिले फेस वॉश करून घ्यायचा आहे. ही तर सगळ्यात मेन आणि महत्त्वाची स्टेप आहे, सगळ्यांनाच माहिती आहे ही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं जेव्हा केव्हा फेस वॉश करू आपण त्यानंतर थोडीशी डॅम्प स्किन ठेवायची आहे आपल्याला. आधी मेकअपच्या प्रॉपर स्किन केअर करून घेतलं ना मेकअप लॉंग लास्टिंग राहतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो. आता थोडीशी ओली आहे माझी स्किन आणि त्यावरती आता मी यूज करणार आहे माझं मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझर आपल्याला तुमची ड्राय स्किन असो ऑइली स्किन असो मॉइश्चरायझर यूज करायचं आहे मेकअपच्या पूर्वी. मी इथे ना हे मामाअर्थचं यूज करते मॉइश्चरायझर. तुम्ही कुठलंही करू शकता. छानपैकी ना हे मॉइश्चरायझर आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. आता मॉइश्चरायझर नंतर आपल्याला सनस्क्रीन लावून घ्यायचं आहे. जर तुम्ही नाईटचा मेकअप करताय, संध्याकाळचा काही फंक्शन आहे आणि तेव्हा तुम्हाला मेकअप करायचा आहे, तर तुम्ही सनस्क्रीन नाही लावलं तरी चालेल. जेव्हा एक स्टेप फॉलो करतो ना मेकअपची त्यानंतर आपल्याला काही वेळासाठी गॅप घ्यायचा, लगेच एकावर एक लेअर द्यायची नाही. आणि लिपस्टिक लावण्यापूर्वी ना जेव्हा आपण स्किन केअर करतो ना त्यामध्ये आपल्याला लिप्ससाठी पण लिप बाम लावून ठेवायचं आहे स्टार्टिंगलाच. म्हणजे आपले लिप्सवरती नंतर लिपस्टिक जे आहे ना ते केकी होणार नाही आणि एकदम सॉफ्टली अप्लाय होईल त्याचं. हे बेसिक असं स्किन केअर करून घेतल्याच्या नंतर आपल्याला मेकअप स्टार्ट करायचा आहे गाईज. आणि मेकअप सुरुवातीला मी काय करते, माझे डार्क सर्कल्स आहेत तर मला ते आधी हाईड करावे लागतात. तुमच्यापैकी जर कोणाला डार्क सर्कल्स नसतील, ब्लॅक स्पॉट नसतील तर हे यूज करायची गरज नाही. पण ज्यांना डार्क सर्कल्स आहेत, इथं थोडंसं ब्लॅक आहे, अनइवन स्किन टोन आहे ना, तर त्यांनी हे नक्की पॅलेट यूज करा. याच्यामध्ये तुम्हाला करेक्टर मिळतं, कॉन्टरिंगचं मिळतं आणि नंतर कन्सिलरसुद्धा. म्हणजे ऑल इन वन, 3 in 1 असं हे पॅलेट आहे आणि एकदम कमी प्राईसचं आहे हे. तर आता काय करायचं, माझे ब्लॅक सर्कल्स आहेत त्यासाठी मी कुठलं ऑरेंज कलर यूज करणार आहे. ऑरेंज कलरमुळे काय होतं, जो ब्लॅकनेस आहे ना तो कमी होतो. आता बघा फक्त डोळ्याखाली मी हे ऑरेंजचं लावून घेणार आहे. दोन्ही डोळ्याच्या खाली लावून घ्यायचं आपल्याला. मी हे मस्त हातानेच हे करते, ब्लेंड करते, कारण की मला ब्रशपेक्षा किंवा स्पंजपेक्षा ना मला हाताने छान ब्लेंड होतं असं वाटतं. जिथं जिथं आपल्याला ब्लॅक वाटतं ना आपल्या तिथं तिथं हे ऑरेंज करेक्टर लावून घ्यायचे. आणि डायरेक्ट जर तुम्ही डार्क सर्कल्स आहेत, ब्लॅक आहे आणि त्याच्यावरती डायरेक्ट फाउंडेशन लावलं ना तर तुमचा मेकअप ग्रे दिसायला लागतो. आता ऑरेंज करेक्टर लावून झालेलं आहे माझं. त्यावरती आता मी कन्सिलर लावणार आहे आणि कन्सिलर कधीही जसा आपला स्किनचा टोन आहे ना एकदम एक्झॅक्टली तसंच लावायचं आहे या ऑरेंजवरती. तर आता बघा हे जे ऑरेंज आहे ना ते पूर्ण दिसणार सुद्धा नाही आणि आपले डार्क सर्कल सुद्धा झाकून जातात. कुठलाही प्रोडक्ट लावताना ना खूप जास्त प्रोडक्ट लावायचं नाहीये गाईस. थोडा थोडा प्रोडक्ट घेऊन लावायचा आहे. कमी पडलं तर अजून वर लेअर द्यायचा, पण एकदाच जास्त घेऊन लावायचं नाही, त्याने ना केकी मेकअप होतो आपला. आता आपलं कन्सिलर वगैरे लावून झालेलं आहे. यावरती आता आपल्याला फाउंडेशन यूज करायचं आहे आणि फाउंडेशनचा शेड खूप महत्त्वाचा आहे गाईज. फाउंडेशन जर थोडं पण इकडे इकडे झालं ना मेकअप अजिबात चांगला होत नाही. आणि कधी पण फाउंडेशन घेत असताना एकदा तुमचा शेड प्रॉपर चेक करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही घ्यायचं आहे. स्वतःला लावून बघायचं आहे, इथे शेड चेक करायचा जेव्हा पण तुम्ही शॉपमध्ये जाल तेव्हा. हातानेच अप्लाय करते फाउंडेशन कधीही. थोडंसंच लावायचं आहे, एकदाच खूप जास्त लावायचं नाही आहे आणि मस्त ह्याला ब्लेंड करून घ्यायचे. आणि तुमचा जर शेड चुकला असेल फाउंडेशन घेण्यामध्ये, खूप जास्त फेअर आला असेल तुमचा शेड, तर काय करायचं, दुसरं एक डार्क कलरचं फाउंडेशन घ्यायचं आणि दोन्ही मिक्स करून ना तुमचा जो काही शेड आहे स्किनचा तो बनवायचा आहे. मिक्स मॅच करून फाउंडेशन यूज करायचे, असे फेकून नाही द्यायचे जर चुकीचा शेड आला असेल तर. ब्लेंड करताना खूप वेळ देऊन ब्लेंड करायचे प्रोडक्ट, नाहीतर घाई केली तर एकदम पॅच दिसतात आपल्या फेसवरती, ते आपल्याला नाही दिसू द्यायचे. आणि जास्त प्रोडक्ट लावला तर स्किन ना पॅची दिसते, म्हणजे खूप काय असं लेअर दिले, पुट्टी लावली आहे भिंतीला असं वाटतं. त्यासाठी थोडंच प्रोडक्ट मिनिमल एकदम यूज करायचे. आणि तुम्हाला जर अजून थोडंसं कव्हरेज पाहिजे असेल ना तर परत फाउंडेशन थोडंसं घ्यायचं आणि मग परत अप्लाय करायचं. आपला फाउंडेशन व्यवस्थित लावून झालेला आहे. मला एवढंच कव्हरेज हवं होतं, खूप जास्त मला अजिबात आवडत नाही, जास्त हेवी मेकअप केल्यासारखं दिसतो तो. आता हे लावून झाले. आता यावरती मी सगळ्यात पहिले काय करते, आता ब्लश लावून घेते. कारण की मला पावडर ब्लशपेक्षा ना जे आपण लिक्विडचं वगैरे असतं ना ते ब्लश जास्त आवडतं. पण ब्लशसाठी सुद्धा मी लिपस्टिकच यूज करते. आता बघा, एखादी कुठलीही तुमची लिपस्टिक घ्यायची आहे, खूप जास्त डार्क नसावी. आता मी हे थोडंसं आपल्या इथं चिक्सवरती लावून घ्यायचे आणि स्प्रेड करायचे. फाउंडेशनच्या नंतर डायरेक्ट तुम्हाला ब्लश लावून घ्यायचे आधी. फाउंडेशनच्या नंतर बघा मी ब्लश लावून घेतले, लिपस्टिकच ब्लश म्हणून वापरलं होतं. इथे सुद्धा मी लिपस्टिक लावलेली आहे
आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे जो कुठला मेकअप फिक्सर असेल, सेटिंग स्प्रे असेल ना, तो यूज करायचा आहे. आता सध्या मी इथे यूज करते लॅक्मीचा हा सेटिंग स्प्रे. थोडासा पहिले हा शेक करायचा आणि त्यानंतर स्प्रे करायचा आहे. आता ह्याला थोडंसं ड्राय होऊ द्यायचे गाईस. एकदम लगेच ठेवलं असताना दुसरे प्रोडक्ट अजिबात अप्लाय करायचे नाही आहेत. थोडासा वेळ लागतो, पण याने काय होतं, आपला मेकअप खूप लॉंग लास्टिंग राहतो आणि एकदम असा ग्लो दिसतो, शाईन दिसते स्किनवरती. हे बघा. आणि मला पर्सनली ना थोडासा असा डुई मेकअप आवडतो, जास्त मॅट असा मेकअप नाही आवडत. त्यामुळे ना मी असं स्प्रे यूज करते आणि जे पावडर असतं, कॉम्पॅक्ट असेल, लूज पावडर असेल, जे काही ते मी एकदम कमी यूज करते. तर बघा आता हे पूर्णपणे वाळलेलं आहे. आता यावरती आपल्याला यूज करायचं आहे कॉम्पॅक्ट. आता कॉम्पॅक्टची अवस्था बघा, माझी सगळं संपलेलं आहे कॉम्पॅक्ट माझं. आणि मला अजिबात वेळच मिळत नाही आहे की मी ऑर्डर करेन, पण नक्कीच आता मी आज ऑर्डर करेन. पण इथं मी यूज करते कलर इसेन्सचं कॉम्पॅक्ट. आता तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही यूज करा. ओके, तर आता याच्यात थोडं थोडं पावडर आहे, तेच मी यूज करते कारण की मला तुम्हाला हा प्रोडक्ट दाखवायचा होता आणि दुसरा कॉम्पॅक्ट माझ्याकडे नाही आहे. तर थोडंसं पावडर आहे याच्यामध्ये, तर तेच मी यूज करते. आणि फक्त ना डोळ्याच्या खाली आणि टी झोन एरियामध्ये कॉम्पॅक्ट मी यूज करते. तुम्ही लूज पावडरसुद्धा यूज करू शकता. तर बघा, मी फक्त डोळ्यांच्या खाली टी झोन एरियामध्ये, म्हणजे जिथे जिथे थोडंसं आपल्याला ऑइल आल्यासारखं वाटतं ना, तिथेच मी फक्त कॉम्पॅक्ट यूज करते. तर आता आयलायनर लावून घेते मी. आयलायनर लावताना थोडंसं हे होतं, मला बहुतेक आरशात बघून लावावं लागेल. सध्या मी फोनमध्ये बघून माझा मेकअप करते. तर मी 2 मिनिटामध्ये ना लायनर लावून आले. थांबा. लायनर लावून झालेला आहे आणि बघा खूप सुंदर लायनर लावलं आहे मी. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत जाल ना, लायनरसुद्धा एकदम भारी लावायला येतं तुम्हाला. आता त्यानंतर ना मी मस्कारा लावून घेते. मस्कारासाठी मी हे वालं मस्कारा यूज करते. जे काही प्रोडक्ट्स आहेत तर ते मी टॅग करते, व्हिडिओच्या खाली तुम्हाला भेटतील त्याच्या लिंक्स. डोळे खूप सुंदर दिसतात जेव्हा आपण मस्कारा लावतो. आणि मी कधी कधी ना आयब्रोज पेन्सिलने थोडेसे आयब्रोज पण फिल करते. पण आता माझ्या आयब्रोज स्वतःच इतक्या जास्त जंगली झाल्यात, म्हणजे राक्षसासारख्या. पण ना मला जायला एकतर वेळ मिळत नाही आहे आयब्रोज करण्यासाठी. आणि मला इथं कोणी चांगली, मी 1-2 वेळेस केले पण मला व्यवस्थित नाही वाटलं. मी लातूरमध्ये गेल्यावरच करते, त्यामुळे माझ्या एवढ्या जास्त वाढलेल्या तुम्हाला व्हिडिओजमध्ये वगैरे दिसतात. पण बघूया, आता नवीन ठिकाणी मी एक ट्राय करणार आहे, त्यावाल्या कशा करतात ते. पण तोपर्यंत आता ॲडजस्ट करा, अशाच आयब्रो बघा थोडे दिवस. ओके, तर आता डोळ्याचं झालेलं आहे, जास्त काय नाही करणार आहे. आणि काजळ लावूयात का? ज्या लोकांना आवडतं काजळ त्यांनी लावा, नाही आवडत त्यांनी नका लावू. तर आपण थोडंसं काजळ लावूया आता. ठीक आहे. आणि काजळसुद्धा बघा मी ना फक्त ह्या साईडला लावणार आहे. डोळ्याला खूप जास्त पाणी येतं, त्यामुळे जास्त तर मी अवॉइडच करते काजळ लावणं. खूप रेअरली माझ्या डोळ्यांना काजळ असतं. आता डोळ्याचं झालंय, आता बारी आहे आपल्या लिप्सची. सो सगळ्यात पहिले ना लिपस्टिक लावण्याच्या आधी लिप लायनर लावून घ्यायचे, कारण की लिप लायनर लावल्याच्या नंतरच कुठलंही लिपस्टिक खूप सुंदर दिसायला लागतं. आणि आता माझं लिप लायनर मला सापडत नाहीये. इतका जास्त पसारा होत असतो ना माझा, कधी कधी मला जीवावर येतं ते शोधणं आणि हे करणं. पण थांबा, 2 मिनिट वेळ द्या मला. अरे भाई, कुठं गेलंस? गाईज, माझं लिप लायनर नाही भेटत आहे मला. नाही मिळत आहे, मला नाही भेटत आहे. जे काय असतं ते मी शोधते दुसरीकडं. पण हा बघा केवढूसं राहिले, छोटूसं. आता मी हे ना आधी लिप लायनर छान आपल्या लिप्सच्या नुसार आकार करून घ्यायचा. तर लिप लायनर लावल्यानंतर आपले लिप्स सुंदर दिसतात. लिप लायनर हे कधीही डार्क शेडचं घ्यायचं, फेंट कलरचं मी तरी प्रेफर नाही करत. ओके, तर आता त्यावरती आपल्याला लिपस्टिक वापरायची आहे. आता साडी अशी घातली आहे म्हणून मी हे वालं लिपस्टिक यूज करते, नाहीतर जनरली माझं काय असतं माहिती का, 2-4 लिपस्टिक मिक्स करून मी यूज करते. आणि खूप वेळेला तर हे वालं माझं कलर बारचं माझं खूप जास्त फेवरेट आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आहे गाईज. तर हे पण मी यूज करते. आता सध्या मी कुठलं यूज करेल, लिपस्टिक माझं कधीच असं नसतं की मी एक लिपस्टिक लावलं आहे. 2-4 लिपस्टिक अशी मिक्स करते आणि मग छान तयार होतो शेड. तर चला, आत्ता थोडंसं मला ना ग्लो पाहिजे, शाईन पाहिजे. तर त्यामुळे मी हे वालं, हे कशाचं आहे, मेबलिनचं आहे. तर हे वालं थोडंसं लावते. आणि ह्या साडीवरती ना हेच छान दिसेल, जास्त काही नको आहे मला. लिपस्टिकनुसार सुद्धा मेकअप आपला चेंज होतो. जर आता मी थोडंसं ब्राऊन लावलं असतं ना, तर आपला मेकअप थोडासा बोल्ड टाईप दिसला असता. आता बघा, मी एकदम लाईट लिपस्टिक लावली आणि जी बॉर्डर आहे ना ती थोडीशी डार्क दिसते, त्यामुळे आपले लिप्स एकदम नॅचरल आणि छान दिसतात. वाव, मस्त दिसते ना. नको दुसरा कुठला मिक्स करायला, हेच छान वाटते खूप. तर बघा, एकदम अशी लिपस्टिक छान दिसते आणि आपला लुक आता टिकली राहिली ना, तरी म्हटलं काहीतरी अधूर वाटते.
ओके, मी 2 मिनिटात टिकली लावून आली कारण की टिकलीचं मी घेतलंच नव्हतं जवळ. ओके गाईज, तर बघा टिकली लावून मी तयार झालेली आहे. साडी घातली आहे म्हणून मी थोडीशी मोठी टिकली लावली आहे आणि मला थोडी वरती टिकली लावायलाच आवडते. मला खूप जण कमेंट करतात की टिकली खाली लाव, खाली लाव, पण मला वरतीच आवडते आणि त्यामुळं बघा आता असा आपला जो मेकअप आहे तो झालेला आहे आणि मी अशी काहीशी दिसते. तुम्हाला हा मेकअप कसा वाटला ना, मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इतक्या छोट्या-छोट्या स्टेप होत्या, म्हणजे खूप काही आपण जास्त यूज केले किंवा खूप भारीचे प्रोडक्ट्स होते, खूप महागाचे प्रोडक्ट्स होते. भारीचे होते म्हणजे चांगलेच होते. तर खूप महागाचे होते असं पण नाही. तर एवढे प्रोडक्ट यूज करून ना तुम्ही एकदम छान आणि एकदम इव्हन असा मेकअप करू शकता. कुठल्याही फंक्शनला, तुमच्याकडे लग्न आहे, पार्टी आहे, बर्थडे पार्टी आहे किंवा तुम्हाला कुठलं इव्हेंटला जायचं आहे, व्हॉटएव्हर. तर तुम्ही तिथे असा मेकअप करून जाऊ शकता. आणि बघा कसा दिसतोय मेकअप, आता तुमच्या समोरच केलाय मी. तुमच्या समोरच सगळं, म्हणजे दुसरं काही यूज नाही केलंय. तर असा काहीसा मेकअप झालेला आहे. नक्कीच ट्राय करून बघा. आणि एक लक्षात ठेवा, पहिल्यांदा तुम्ही जेव्हा मेकअप करताय तुम्हाला एकदम प्रॉपर, म्हणजे एकदम व्यवस्थित जमणार नाही. जेव्हा मेकअपमध्ये सुद्धा कसं आहे, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत राहता ना, तर तेव्हा एकदम तुम्हाला ब्लेंड व्यवस्थित करता येतं. आता काय स्टेप कधी करायला पाहिजे हे लक्षात येतं. तर हळू ते एकदम मस्त जमून जातं. तर बघा एवढ्या स्टेप फॉलो करा आणि एकदम सुंदर असा मेकअप तुमचा होणार आहे. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.